जी फुलं येतात तर ते फुलं मी फक्त कुस करून जे आहे तर ते कुंडीमध्ये टाकली होती आणि किती छान प्रकारे जी आहे तर ती फुलं इथे तुम्ही बघू शकता. तर हा झेंडू मला खूप आवडला कारण त्याच्यामागचं एक कारण मी तुम्हाला सांगते. आपण जी नॉर्मली फुलं घेतो तर ती बघा एकाच कलरची असतात, पण हा झेंडू 2 कलरमध्ये किंवा शेडमध्ये तुम्हाला इथे बघायला भेटतं. हे बघा मी तुम्हाला दाखवते. खूप छान वाटतं. याचं एकच फूल नाही, नॉर्मली खूप सारे त्याला फुलं आलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता आणि त्याचे सगळे फुलं जे आहेत तर ते तशाच पद्धतीने आहेत. बघा सगळी जी फुलं आहेत तर ती तशाच पद्धतीने आलेली आहे किंवा त्या कलरमध्ये झालेली आहेत. सो आपण एखाद्या बीपासून किंवा एखाद्या फुलापासून एवढं मोठं झाड तयार करायचं आणि त्याची जी फुलं आहे किंवा त्याचा बहर तर तो बघण्यात किंवा आला तर यातच खूप सारं समाधान राहतं आणि मन जे आहे तर ते प्रसन्न होऊन जातं. तुम्हाला काय वाटतं? तर ही फुलं तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नॉर्मली फक्त आपलं जे फुल आलं होतं, आपण जो हार आणतो किंवा फुलं पूजेसाठी तर ती फुलं फक्त यामध्ये मिक्स करून टाकली होती आणि ते अशा पद्धतीने आलेले आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं हे फुल बघायला किंवा कलर वगैरे तर ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर हाय हॅलो कशात आय होप छानच असाल. तर हाऊस वाईफ व्लॉगमध्ये मी कोमल तुमचं खूप सारे मनापासून स्वागत करते. तर आजचा सुद्धा स्पेशल असा व्लॉग आहे. तर अवतार बघू शकता आता जे आहे तर ती छान अशी दुपारची झोप झालेली आहे आणि झोपेतून उठल्यानंतरचा जो हा लुक आहे तर तो. आणि आता आम्ही जाणार आहोत बाहेर. तर नक्की जाणार आहोत कुठे आणि आमची एक फ्रेंड आहे तर त्या फ्रेंडला भेटण्यासाठी खूप दिवसांनी जे आहे तर ते आम्ही आज भेटणार आहोत. सो तिच्या गप्पा वगैरे आणि घर वगैरे आपण तिचं चला आता बघूयात. तुम्ही चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका की माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला कसे वाटतात. आणि तुम्ही खूप सारा सपोर्ट करता त्याबद्दल खूप सारे तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि तुमचा जो सपोर्ट आहे तर तो मला असाच राहू द्या कारण मला सुद्धा आता व्हायरल व्हायचंय. सो चला व्हिडिओ कंटिन्यू बघ. तर फायनली बघा जे आहे तर ते इव्हिनिंगच्या वेळेस सगळं जे आवरून आहे तर आम्ही निघालो होतो मुलांना घेऊन. आणि हा जो रोड आहे तर हा बऱ्यापैकी शांत असतो किंवा जास्त गाड्या नसतात म्हणून त्या साईडने गेलेलो. आणि गेल्यानंतर इथे दिसली ती छान अशी नर्सरी. तर नर्सरी बघितलं तर किती झाडं घेऊ किंवा किती नाही, पण वेळ कमी होता त्यामुळे नर्सरीमध्ये गेले नाही. तर फायनली आम्ही पोचलो होतो तिच्या घरी. आणि इथे तुम्ही बघू शकता ती जी आहे तर ती दरवाजातच होती. आणि घरी गेल्यानंतर जे आहे तर ती मुलांची मस्ती किंवा खेळणं जे आहे तर ते झालं होतं चालू कारण खूप दिवसानंतर भेटले होते. तर मुलांची मैत्री ही खूप छान झाली होती किंवा घट्ट होती असं म्हणायला देखील काय हरकत नाही. आणि माऊ जे आहे तर ते डॉली वगैरे सगळ्या तिच्या होत्या तर त्या घेऊन बसलेली आणि मस्तपैकी त्यांच्या आता खेळणी चालली होती. आणि आमच्या ज्या आहेत तर त्या बाहेर छान असा चहासोबत गप्पा झालेला. तर खूप दिवसांनी भेटलं होतं त्यामुळे. तर बघा मी आज तुमच्यासोबत एक आरीवर्कची साधी सोपी आणि झटपट होणारी ब्लाऊजची डिझाईन शेअर करते. तर ही जी डिझाईन आहे तर ते तुम्ही स्टिच केलेल्या ब्लाऊजला सुद्धा करू शकता. तर हे जे आहे तर हे शुगर बीड्स आहेत आणि हे एका दोऱ्यामध्ये होऊन ते तुम्हाला फक्त गमनी चिटकवायचे आहेत. त्याचा जो गम येतो तर त्या फॅब्रिकच्या ग्लूने तुम्हाला हे चिटकून घ्यायचे आहेत. आणि ही जी आहे तर ती डायमंड आहे. डायमंडची लाईन सुद्धा तुम्ही या प्रकारे चिटकून घेऊ शकता. आणि हँडला जे आहे तर ते अशा पद्धतीने साधा सोबर झटपट होणारा जो आरीवर्क आहे तर तो ब्लाऊजला मी केलेला आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा की जेणेकरून तुम्ही सुद्धा घरच्या घरी जो आहे पटकन युनिक 2 ते 3 तासामध्ये जो आहे तर हा आरीवर्क इझिली तुम्ही करू शकता किंवा होऊन जाऊ शकतो. तर यासाठी म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावा. तर हा जो आहे तर तो आरीवर्क तुम्हाला कसा वाटला? पटकन आणि साधा सोपा होणारा, जास्त काही करावं न लागणार यासाठी. तर असेच जे नवीन छोटे मोठे जे आरीवर्क आहे तर ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच जे छान छान व्हिडिओ आहेत तर ते मी तुमच्यासोबत घेऊन येत राहीन किंवा शेअर करत राहीन. तर आता आपण साडी कशी फोल्ड करून ठेवतो तर बऱ्याच वेळा काय होतं बघा, आपल्याला घाई गडबड असते किंवा बाहेर जायचं असतं आणि साडी सापडते किंवा मग साडीमध्ये ब्लाऊज सापडत नाही, अशा बऱ्याच वेळा होतं. कारण बऱ्याचशा ज्या साड्या आहेत तर त्या आपण सोबत ठेवत असतो आणि बऱ्याच वेळा खूप सारी घाई होते किंवा बाहेर किंवा अर्जंट जर मध्येच कुठे जायचं ठरलं तर आपली जी साडी आहे तर ती लवकर आपल्याला सापडत नाही आणि साडी सापडली तर ब्लाऊज जो आहे तर तो पटकन सापडला जात नाही. तर त्यासाठी बघा साडी अशी मस्तपैकी 4 फोल्ड करून घ्यायची. तर इथे बघा छानपैकी अशी चौकोनीची घडी आहे तर साडीची ती मी घालून घेतलेली आहे. तर त्यानंतर आता काय करायचं आहे, हा ब्लाऊज जो आहे तर तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हो, मी आज ब्लाऊजची तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे.
तर हुक लावायला तुम्ही जे इथे काजे करता तर ते काजे न करता असे हुक लूक करायचे आहे की जेणेकरून इथे काजे केले तर ब्लाऊज हा लवकर उसवला जातो किंवा खराब होतो आणि इथले जे धागे आहेत तर ते सुद्धा ओढले जातात. तर त्यासाठी काय करायचे अशा पद्धतीने जे आहे तर ते तुम्ही ब्लाऊजला काजे करू शकता. तुमचे जे टेलर आहेत तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीचे जे काजे आहेत तर ते करायला सांगू शकता की जेणेकरून तुमच्या ब्लाऊजची जी लाईफ आहे तर ती बरेच दिवस टिकेन किंवा वाढेन. यासाठी ब्लाऊज जो आहे आपला तर तो लवकर खराब होत नाही किंवा झाला जात नाही. तर ही जी साडी आहे तर ती अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजवरती ठेवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जे आहे तर ते ब्लाऊजच्या आतमध्ये आपण ती साडी जी आहे तर ती ठेवणार आहोत. आणि हे जे हुकं आहेत तर ते हुकं आपल्याला आता घ्यायचे आहेत लावून. तर अशा पद्धतीने हुक लावून झाल्यानंतर हे जे हँड आहेत तर ते अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हे जे आहे तर हे टाईटली प्रेस करून अशा पद्धतीने आपली जी आहे तर ती साडी ठेवायची आहे आणि ब्लाऊज अशा पद्धतीने आतमधून फोल्ड करून ठेवायचं आहे. तर किती छान प्रकारे जी आहे तर ती आपली साडी जी आहे तर ती ठेवली जाते. एक प्रकारचा तिला कवरसुद्धा तयार होतं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि बॅक साईडने अशा पद्धतीचा जो आहे तर तो साडीचा लूक येतो. तर इथे तुम्ही बघू शकता साडी आणि ब्लाऊज जो आहे तर तो आपण इझिली ठेवू शकू किंवा जर तुम्हाला बाहेर कुठे जायचं असेल तर पटकन बॅगमध्ये तुम्ही कमी जागेमध्ये सुद्धा तुमची साडी ठेवू शकता. आणि यामध्येच घडी करून जरी परकर ठेवला साडीवरती मॅचिंग तरी काय हरकत नाही, कारण भरपूर अशी जी जागा आहे तर ते आपल्याला इथे भेटते. एवढ्या जागेमध्ये इझिली आपला जो परकर आहे तर तो बसून जाऊ शकतो. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका.